मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर सुंदरशी सकाळ आणि आज प्रदोष आहे, तर छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि अनारसे बनवलेले होते, तर भाच्याला वाण द्यायचे आहेत। सकाळपासून ना भरपूर तयारी चालू होती, कारण ताई आज पण घरी होती। म्हटलं चला आपण आज धोंडे जेवण पण करूया, प्रदोष पण होता। मस्तपैकी ताईने छान असं अंगण सारवून घेतलेलं होतं। शेणाने सारवल्याच्या नंतर ना अगदी प्रसन्न आणि एकदम छान वाटतं। आणि दुपारचा टाईम होता, सगळं काही आवरून झालेलं होतं, रांगोळी वगैरे बाकी होती। तर म्हटलं चला आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेऊया। घरामध्ये ना टीव्हीचा आवाज होता, म्हणून माझा आवाज मला म्यूट करावा लागला। मी तुम्हाला हेच सांगत होते की स्वयंपाकाची तयारी करायची आहे म्हणून। तर भाच्याला वाण द्यायचे होते। आम्हाला एकच भाचा आहे, एक ननंदबाई आणि त्यांचा मुलगा। तर त्यांना आम्ही दरवेळेस वाण देत असतो, तर म्हटलं चला यावेळेस पण देऊया। थोडासा म्हणजे एकदम टाईम होऊन गेला वाण देण्यासाठी, घरातले कामं वगैरे प्रत्येक ठिकाणी आम्हाला अधिक मासाचं काही ना काही चालू होतं। तर मग भाची पण डिलिव्हरी आहे प्रीती, त्याच्यामुळे सासूबाईन त्या गावातच आहे। त्यांचा धोंडा म्हणजे ननंदबाईन त्यांचा धोंडा त्यांनी गावातच केलेला होता। म्हटलं चला आपण आपल्या भाच्याला वाण द्यावं। तर म्हटलं मस्तपैकी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला, डाळ वगैरे शिजवून झालेली होती आणि आता साराची पण तयारी केलेली होती। छान असा मस्त सार केलेला होता काळ्या मसाल्यामध्ये, जी इळवणी काढतो आपण डाळीची, त्याच्यामुळे सार खूप छान आणि टेस्टी होतो। मस्त असा सार केलेला होता आणि भात पोळ्या वगैरे सगळं काही तयारी करायची काम चालू होतं। तर पुरणाचा स्वयंपाक जर म्हटला खूप सारा टाईम जातो आणि जर रस आंबाच करायचा होता, कारण वाण पण द्यायचे होते आणि देवांना नैवेद्य। प्रदोष म्हटल्यानंतर ना देवांची पूजा वगैरे सगळी काही सकाळी झालेली होती, परंतु मंदिरात जायचं होतं देवांसाठी। आज छान असा अभिषेक करायचा होता सायंकाळी प्रदोष काळामध्ये, म्हणून स्वयंपाक दुपारचा पटापट आवरून घेतला। तर बघू शकता मस्तपैकी साराची चटणी आपली परतवून घेतलेली होती, थोडासा काळा मसाला टाकलेला होता आणि छान असे परतून घेतला। त्यानंतर येळवणी टाकली आणि पाणी वगैरे टाकून, असं काही कटाची आमटी पण बोलू शकतो, काही जण कटाची आमटी बोलतात, सार बोलतात। तर अशा प्रकारे ही सार खूप छान आणि मस्त लागतो। सार आपला पूर्ण असं झालेला होता आणि पूर्णाचे जे पाणी होतं ते अतिशय घट्ट झालेलं होतं, त्याच्यामुळे मला थोडंसं पाणी टाकावं लागलं। आणि आता सार झालेला होता, भात पण झालेला होता। दुसऱ्या बाजूला ना आता कुरडई पापडी तळून ठेवत होते आणि त्यानंतर मग सायंकाळी जेवणाच्या टायमिंगला गरमागरम भजे करायचे होते। आता जवळजवळ 4 ते 5 वाजून गेलेले होते आवरता करता मला, आणि 3:30ला स्वयंपाकाला लागलेली होती। छान अशा मस्त आता नवीन कुरड्या ज्या केलेल्या होत्या त्या तळलेल्या होत्या। नागलीचे पापड देखील छान असे मस्त फुलतात आणि नैवेद्य करताना पापडी अतिशय चांगली मानली जाते, त्याच्यामुळे मग सगळा काही स्वयंपाक आता रेडी होत आलेला होता। स्टार्टअप केलेला आहे, सकाळपासून भरपूर सारी कामं होती आणि आज प्रदोष म्हटल्यानंतर उपवास, तर घरातील सगळे काही कामं आटपायचं काम चालू होतं। आणि मिस्टरांनी ना भाच्या करता ड्रेस आणि पापड्या तळून झालेल्या आहे मस्तपैकी। आता आहे ना भजे तळायचे आहे, तर छान असं मस्त पीठ कालवलेलं आहे हिरव्या मिरच्या लसूण टाकून, आणि आता भजे वगैरे तळून घेते। नैवेद्य करताना बिना कांद्याचे भजी तळते। नैवेद्य वगैरे सगळे काही करून घेतले आणि पुरणपोळ्या देखील करून घेतल्या, अगदी छान आणि मस्त झालेल्या होत्या। रस पण करून ठेवला, म्हणजे मग फ्रीजमध्ये थंड होतो, रस पण झालेला होता। आणि त्यानंतर मग आता ना पोळ्या वगैरे सगळं काही करून घेतलेलं होतं। स्वयंपाक वगैरे सगळा काही रेडी झालेला आहे आणि सासूबाई काही नाही आहे, कारण त्यांनी तिकडंच माझ्या ननंदबाईला आणि जावयांना धोंडा वगैरे दिलेला आहे तिकडे, म्हणजे अधिक मासाचा, कारण भाची डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे मग घरी काही आल्या नाही आहे। तर मग आम्ही भाच्याला घरी बोललो दरवेळेसप्रमाणे। तर छान अशी मस्त पूजा वगैरे पण करायची आहे, देवांना नैवेद्य पण दाखवायचे, सगळं काही स्वयंपाक आता तयार झालेला आहे। मंदिरात जायचं आहे, मस्तपैकी साडी वगैरे चेंज करते आणि आता ताई आणि मी दोघी पण चाललेलो आहे। तर चला मस्तपैकी मंदिरात जाऊया, तुम्हाला पण आमच्या येथील मंदिरातच दर्शन घडवते, तर चला।
आता ना सगळा काही स्वयंपाक झालेला होता, नैवेद्य वगैरे सगळे काही भरून घेतले आणि आता ना संगमेश्वरी मंदिरात जायचं होतं. आमच्या इथे जवळ असणारं महादेवाचं मंदिर, तिथे वाण द्यायचे होते देवांसाठी. त्याकरताच मी हे ताटामध्ये सगळे काही अनारसे भरून घेत होते. 33 अनारसे, 32 वगैरे. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटल्यानंतर ना खूप सारी धावपळ होऊन जाते, पण स्वयंपाक आज थोडासाच होता त्याच्यामुळे पटकन होऊन गेला. तर छान असं मस्त सगळे ताटं वगैरे भरून घेतली आणि देवांसाठी देखील एक पांढरं शुभ्र उपरणं, टोपी असं काही आणलेलं होतं. देवांना वाण देण्यासाठी नारळ वगैरे ठेवलेलं होतं. ताटामध्ये छान असं मस्त देवांना स्नान घालण्यासाठी गुलाबाचं पाणी, त्याच्यानंतर आपलं चंदन आणि वाती विझवून ठेवलेल्या होत्या. बत्तासे घेतलेले होते. तर छान असं पूजा करून घ्यायची आणि आता मंदिरात जायचं आहे. तर आता ना घरातली पूजा वगैरे सगळी काय आटोपून घेतली आणि ताई, मी आणि भाची आलेली होती सोनी. तर आम्ही सगळ्याजणींना प्रदोष काळामध्ये पूजा करण्यासाठी मंदिरात आलेलो होतो. संगमेश्वर मंदिर आमच्या येथील मंदिर आहे हे, तुम्ही ह्या आधी व्हिडिओमध्ये बघितलेलं असणार. छान असं मस्त देवांना स्नान वगैरे घातलं, दह्या दुधाने अभिषेक वगैरे केलेला होता. संध्याकाळी खूप सारी गर्दी असते, देवांना प्रत्येकजण वाण देण्यासाठी येतं आणि आज प्रदोष होताच त्याच्यामुळे भरपूर सारी गर्दी होती. पण आम्हाला थोडासा टाईम झालेला होता. प्रदोष काळातली पूजा केलेली अगदी छान आणि अगदी उत्तम असते. तर मस्त अशी वाटत होती संध्याकाळचा टाईम. आम्ही जरी थोडंसं अंधार पडायच्या टायमिंगला आलेलो होतो, पण जायकरता खूप अंधार झालेला होता. नेहमी माझी पूजा याच टायमिंगला असते. तर छान असं उपरणं वगैरे टोपी घातली ती महादेवांना. अतिशय सुंदर आणि मस्त देवांना वाण देण्याची अशी प्रथा आहे आणि मी दरवर्षीच अशा प्रकारे करत असते. तर म्हटलं चला तुम्हालाही शेअर करूया. मस्त अशी देवांना वाण वगैरे दिले. छान अशी मस्त पूजा झाली आहे प्रदोष काळातली आणि आता 7 वाजलेले. नैवेद्य वगैरे ठेवले, देवांना वाण दिले, अगदी मस्त असे संध्याकाळचं दर्शन झालेले. आता चला भाच्याला पण घरी वाण द्यायचे. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. सगळं काही अगदी अचानक झालेलं होतं, त्याच्यामुळे मिस्टरांनी गावातून ना माझ्या भाच्यासाठी ना ड्रेस वगैरे आणलेला होता आणि एक पोळ्यांचा डब्बा छान असा आणलेला होता वाणासाठी. तर मस्त असं सगळं काही भरून ठेवलेलं होतं आणि छोटीशी अशी मस्त रांगोळी पण काढलेली होती. तर दाजींनी आणि ताईंनी दोघांनी पण प्रथमतः माझ्या भाच्याचे म्हणजे ओमचे पाय वगैरे धुवून घेतले. भाच्याला दिल्याने कमी होत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. देवासारखे वाण आपले नारायणास्वरूप, तर आपल्या भाच्याला वाण दिलेले चांगलेच असतात. तर मग मिस्टरांनी, मी आणि ताईने आम्ही चौघांनी मिळून अशा प्रकारे वाण दिले. तर छान असं मस्त औक्षण वगैरे केलं. त्यांना पोळ्यांचा डब्बा वगैरे गिफ्ट केलेला होता. हळदी कुंकू लावून त्यांचं औक्षण वगैरे केलं. त्यांना अनारसे खाऊ घातले. छान असं मस्त ताट तयार केलेलं होतं. त्यांचं औक्षण झाल्याच्या नंतर ना मग ड्रेस वगैरे ते नंतर घालणार होते. आवडला त्यांना ड्रेससुद्धा. तर छान असं मस्त जेवणासाठी सगळेच काही बसलेले होते.
तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बघू शकता आता छान सगळे मस्तपैकी जेवणासाठी बसलेले होते. भाचीबाईंना देखील पैसे वगैरे दिले, कारण आता मोठी भाचीचं लग्न झालेलं आहे. मला 2 भाच्या आणि 1 भाचा आहेत, तर सोनी आणि ओम. तर दोघेजण जेवणासाठी बसले होते. त्यांना ताई वाढत होती, तोपर्यंत मी त्यांची गिफ्ट वगैरे पॅक करून ठेवत होते, कारण संध्याकाळचा टाईम होता. घरी पण जायचं होतं त्यांना, जवळच राहतात पण गावात जायचं म्हटलं. आम्ही मळ्यात राहतो, त्याच्यामुळे मग थोडासा टाईम होऊन जातो. तर त्यांना जेवण वगैरे मस्तपैकी दोघींनी पण जेव वगैरे घातलं. छान असं मस्त गप्पा वगैरे झाल्या. आणि त्यानंतर ना आता ते घरी जाणार होते, आमच्या गप्पा चालू होत्या. तर चला भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.